नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दिनांक 25/8/2025 रोजी पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र कशा पद्धतीने निर्गमित झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दिनांक 25/8/2025। बघा, पेन्शन स्विच फॅसिलिटी गव्हर्नमेंट लेटर इश्यूड बाय द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ऑन 25/8/2025। राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचनांद्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनांचा संदर्भ घेण्याचे निर्देश अधोस्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहे। यानुसार असे सूचित करण्यात आले आहेत की यूपीएसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस वरून एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। ही स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनांचा पर्याय निवडलेल्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 1 वर्षाआधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मानलेल्या तारखेच्या 3 महिने आधी लागू असेल तेव्हा कधीही या ठिकाणी वापरता येईल असे देखील नमूद करण्यात आले आहेत। बघा, तसेच राजीनामा व नियम 56 जे या प्रकरणामध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलासह अशाच तरतुदी या ठिकाणी केल्या जातील असे देखील नमूद करण्यात आले आहे। जर वरील नमूद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डिफॉल्टनुसार यूपीएस अंतर्गत सुरू राहील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शिक्षेसाठी काढून टाकणे अथवा सक्तीची निवृत्ती घेतल्यास अथवा शिस्तभंगाची कारवाई सुरू असलेल्या अथवा विचारात असलेल्या प्रकरणांमध्ये स्विच सुविधा दिली जाणार नाही असे देखील नमूद करण्यात आले आहेत। तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर PFRDA या नियमाअंतर्गत संबंधित कर्मचारी हे खात्रीशीर पेमेंट व यूपीएस लाभासाठी पात्र राहणार नाही। डिफॉल्ट व गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे विभेदक योगदान हे 4% निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तीच्या एनपीएस कॉर्पसमध्ये जमा केले जाईल असे देखील नमूद करण्यात आलेला आहे। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी शासन परिपत्रक आहे। फाईल नंबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस, पेन्शन रिफर्स सेक्शन। डेट बघा 25 ऑगस्ट 2025। बघा, ऑफिस मेमोरंडम। युनिफाईड पेन्शन सब्जेक्ट आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस। इंट्रोडक्शन ऑफ वन टाइम वन वे स्विच फॅसिलिटी फ्रॉम यूपीएस टू एनपीएस REG। द अंडरसाइंड is directed to refer to the Unified Pension Scheme UPS notified the Ministry of Finance with notification number F number dated 24 January 2025 for the central government employees covered under the National Pension System म्हणजे NPS. It has been decided that a one time one way switch facility for UPS to NPS shall be made available to all central government employees who have opted for UPS. This switch facility may be exercised by UPS optees and any time not later than 1 year prior to the date of superannuation or 3 months prior to the deemed date of retirement in case of voluntary retirement as applicable. Similar provisions will be made for resignation and cases of Rule 56J with minor modifications as necessary if switch facility not exercised as per appropriate timelines. The employees shall continue under UPS be default. The switch facility will not be allowed in case of removal, dismissal of compulsory retirement as a penalty or for cases
where disciplinary proceedings are ongoing completed. One switch facility is available in the provinces of the PFRDA exit withdrawal under NPS Regulation 2015 shall apply. The concerned employee shall cases to be eligible for assured payouts and UPS benefits. The government differential contributions for percentage at default investment pattern will be worked out and shall be created to the individual's NPS corpus at the time of exit. Ministry departments are requested to bring the contents of the OM to the notice of eligible officials under your administrative control. This issue will the approval of completely authority. पाहू शकता अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हरकेश चंदर. एकूणच अशा पद्धतीने पेन्शन रिफर सेक्शन म्हणजे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित झालेलं आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.